फारसं अनुकूल होतं असं नाही, अनास्था होती. आणि यामुळं मला असं वाटत होतं की कुठंतरी आलं पाहिजे ते फोकसमध्ये, तो लिखित स्वरूपाचा इतिहास आला पाहिजे. त्याचवेळी डॉक्टर अजय दांडेकर आणि NEG फायर यांचा आणि सोशल सायन्स सेंटर एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असा त्यांनी सुरू केला होता की मौखिक परंपरा एकत्र करायच्या. From Social Science Center and from NEG perspective, we thought it was extremely important that we look at the denotified tribes and their oral traditions and their history, and to bring it out before the people at large so that the denotified tribes get privileged, they get dignity, and they get empowered, because written word is extremely important, and so far they had faced inhuman abuses and stigmatized past, and this was a way to redeem and recreate and reconstruct the past from the eyes of a denotified tribe. So it's kind of an ethno history of the people coming out of the people, and we just managed to act as a conduit where the word rather passed through us than by us. आम्ही जे प्रश्न हातात घेतला होता मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचा, तर तो 22,000 वसतिगृह पूर्ण महाराष्ट्रामध्ये 22,000 वसतिगृहामध्ये मुलं राहत आहेत. तो प्रश्न असा होता की मुलांच्या खाण्याचा, राहण्याचा, निवासाचा प्रश्न होता. तो हातात घेतल्यानंतर आम्ही असा विचार केला की आम्ही स्वतः काही वेगवेगळे फंड्स उभा करून आम्ही तो प्रश्न सोडू शकत नव्हतो. म्हणून सरकारने ती जबाबदारी घेतली पाहिजे. सरकारचा हक्क आहे, सरकारची जबाबदारी आहे आणि मुलांचा हक्क आहे तो मिळवण्यासाठी आम्ही सरकारबरोबर हा प्रश्न सोडवण्यासाठी काम करायचं ठरवलं. त्यानंतर ऍक्च्युअली महाराष्ट्र सरकारचा GR काय आहे, जो नियम आहे तो काय आहे, याची पुस्तिकेचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर असं ठरवलं की ऍक्च्युअली वास्तवता काय आहे. म्हणून आम्ही मराठवाड्यातल्या 22 वसतिगृहामध्ये एकूण 4 जिल्ह्यामध्ये वसतिगृहाची वास्तवता काय आहे याचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर त्याची डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आणि पुस्तिका बनवली. हे सगळं बनवल्यानंतर समोर असं आलं की मुलांच्या खाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे 225 रुपयामध्ये 1 महिना जेवणाची सोय होऊ शकत नाही. दुसरा प्रश्न की मुलींच्या आहारातील विषमता, मुलींना कमी खायला द्या, मुलांना जास्त खायला द्या, हे GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. 300 ग्रॅम मुलींसाठी, 400 ग्रॅम मुलांसाठी. ही विषमता आम्हाला दूर करायची होती, म्हणून हा प्रश्न समोर घेतला. त्यानंतर ट्युशन फीस फक्त 10 रुपये. 10 रुपये आज एकीकडे 500 रुपये दर महा ट्युशन फीस घेतली जाते, तरी शासनाने फक्त 10 रुपये दिलेले आहे. म्हणजे 1984 सालापासून 23 वर्षामध्ये कुठलाही GR मध्ये बदल झालेला नाही. तो बदल व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सरकारबरोबर आंदोलन करायचं ठरवलं. ही पुस्तिका आणि व्हिडिओ फिल्म आमदार, खासदार, MLA, वेगवेगळे मंत्री यांना दिली. त्याचबरोबर उस्मानाबाद, लातूर, बीड, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी धरण सत्याग्रहाचं आंदोलन केलं. हे सगळं केल्यानंतरही सरकारने विशेष बदल केले नाहीत. परंतु जेव्हा आम्ही हा प्रश्न समाजासमोर मांडला, पत्रकारांच्या समोर मांडला, तेव्हा सरकारने पूर्ण देशभरातला जो निकृष्ट गहू होता, लाल गहू होता, तो बंद करून चांगला गहू द्यायला सुरुवात केलेली आहे. With the support of NEG Fire, we have been able to work with 300 child laborers who have been working in the stone quarries of Rohtas district of Bihar. Also, we have been working with the 700 children who are indirectly involved in the child labor of the quarries in Rohtas. With the interventions impact and awareness among the parents